ठाणे शहरात गेल्या काही दिवसात झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या कार्यपद्धतीबाबत आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जेव्हा चुकीचं आणि नियोजन शून्य कारभार जेव्हा हाकला जातो त्यावेळेला अशा पद्धतीने आपल्याला त्याला तोंड द्यायला लागतं। बरं, पुढच्याच ठेस मागचा शहाणा असंही होत नाही। 2 वर्षापूर्वी ॲडव्होकेट पवार हे नाहकपणे झाड पडल्यामुळे त्यांचं निधन झालं। त्यांची फॅमिली उघड्यावर पडली, त्यांची पत्नीला कॉन्ट्रॅक्टवर नोकरी द्यायला लागली महापालिकेला। आम्ही पाठपुरावा करत होतो शासनाकडे, पण सांगायचा हेतू हा की त्यांना वेळोवेळी सांगून देखील रस्त्यावरची जी उन्मळून पडणारी झाडं आहेत त्याची कटाई छटाई जी आहे ती नियोजनबद्ध पद्धतीने न केल्यामुळे हे सगळं आपल्याला भोगायला लागतंय। आजही आता पाऊस थांबलेला आहे तरी देखील रस्त्याच्या निरनिराळ्या ठिकाणी ज्या फांद्याची छाटणी केली आहे त्या अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे आणि पुढचं संकट येण्याच्या आधीच हे काम करून घ्यायला पाहिजे।